मैदा, साखर, मिल्क मेड आणि आपलं ही मिल्क पावडर, दूध, साय आणि व्हॅनिला एसेन्स, सोडा, बेकिंग सोडा आणि पायनॅपल मिश्रण हे सर्व आता घेऊन आपण आता कशा प्रमाणात घ्यायचं ते पाहूया. गॅस चालू करून ह्याच्यात केक कुकरमध्ये रेती ठेवलेली आहे. त्या रेतीमध्ये आपण केक बनवायचा आहे. रेतीमध्ये ओके. आता आपण हे साय बटर प्रथम मिक्स करून घेऊ. पाटीभर असेल तर तूप घ्यायची जरूर नाही. आता आपण साय ओके. आता हे साय आणखी दोन्ही फेटूया. दोन्ही एकत्र करू. त्यात आपण मिल्क मेड 1 वाटीभर. प्रत्येकाचं प्रमाण जी आपण वाटी घेऊ त्या वाटीचं प्रमाण ठेवायचं. 1 वाटी मैदा, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी मिल्क पावडर आणि 1 वाटी मिल्क मेड. ओके. आता ह्यातच आपण मिल्क मेड ॲड करूया. आता एक करायचं. आता हे आपण थोडंसं हे मिश्रण थोडंसं बाजूला ठेवूया आणि आता आपण हे सर्व वस्तू चाळून घ्यायच्या. मैदा ओके, मैदा, पिठी साखर थोडी कमी घेते कारण मिल्क मेड आपला गोड आहे म्हणून. हे मिल्क पावडर ओके, सोडा इथं आहे 1 चमचा सोडा एवढा. ह्याचा छोट्या चमचने 2 चमचा तेवढाच बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घालूया. आता हे मिश्रण 3 वेळेस चाळून घेणे म्हणजे केक स्पॉन्जी चांगला होतो. आपण असं एक प्रमाण चाळल्यानंतर असं हलक्या हाताने चाळायचं म्हणजे केकची वाफ त्याच्यात तयार होऊन केक असा ऑटोमॅटिक फुगून येतो केक. आणखी प्लेट देतो मला. केक प्लेट त्या प्लेटमध्ये आपण 3 वेळेस इथे ठेव. तीनदा हलक्या हाताने चाळून घेऊ. ओके. आता आपले हे पीठ 3दा चाळून झालेलं आहे. आता आपण या मिक्सरमध्ये पायनॅपल मिश्रण घालूया. थोडंसं हे पायनॅपल मिश्रण आपण थोडंसं तुम्हाला जसं हवं असेल तसं थोडंसं. आपण हे दूध गरम पण घातले. बघून थोडंसं घालायचं. हा आपण मैदा त्यात मिक्स करू शकतो. केक हलवताना एकाच डायरेक्शनमध्ये हलवायचं, उलटसुलट करायचं नाही म्हणजे केक व्यवस्थित फुगून येतो. एकदम छान तयार झालेलं आहे आपलं.
थोडंसं दूध राहिलेलं पण ॲड करू शकतो. तूप आपण आता इकडे ह्या भांड्याला लावून घेऊया. त्यावर मैदा भरपूरने म्हणजे एकसारखा असं एकसारखा करून घे म्हणजे पूर्ण पीठ एकसारखं त्यात लागेल. ओके, आता आपण हे मिश्रण ह्याच्यात ओतूया केकच्या. केकचं पीठ आपण ह्या पद्धतीने ओतूया, लेअर लेअर असे म्हणजे ते खायला तुम्हाला लागते. ओके, हे तयार झालं की आता हा डब्बा आपण असाच ह्या रेतीवर ठेवून टाकूया. इकडे हा पेट्यावर